तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक आश्वासन दिलेलं आहे की 24 तास पाणी पुरवठा, की जो या शहरातला एक गंभीर मुद्दा आहे. जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी काही वचनं दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जो पाण्याचा उल्लेख केला तर 100% हे आपण मुबलक पाणी आणि दररोज पाणी हे नागरिकांना देऊ शकतो. त्याचं व्यवस्थित नियोजन करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा जो अतिरिक्त साठा हवा आहे की आज जे शहराची गरज जी 2051ची लोकसंख्या पकडून पाहिली तर 860 MLD पाण्याची गरज आहे. आज आपल्याला 660 MLD पाणी मिळत आहे. त्याच्यामध्ये गळती असेल ते गळतीचं प्रमाण कशा पद्धतीने कमी करायचं, मग अमृत 3च्या योजनेच्या माध्यमातून आम्ही ती गळती कमी करतोय. त्यानंतर भामा आसखेड असेल, आंध्र धरण असेल, त्याच्यानंतर मुळशी धरण असेल, या धरणातनं अतिरिक्त साठा आम्हाला कसा मिळवता येईल याच्यासाठीच्या बैठका आम्ही इलेक्शनच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे विखे पाटलांकडे आम्ही घेतलेल्या आहेत आणि विखे पाटलांकडे घेऊन त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका घेतली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी त्याला सकारात्मक सपोर्ट केला आहे. त्यांनी जाहीर केलं की नाही, पिंपरी चिंचवडला येणाऱ्या काळामध्ये एवढी पाण्याची गरज आहे ती आपण भागवणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्याबरोबर जो बंद पाईप लाईनचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो चालू झाल्यानंतर जे काही आज आम्हाला पवना धरणातनं 560 MLD पाणी उचलतोय आम्ही, पण त्याच्यामध्ये जे काही लिकेजेस आहेत ते लिकेजेस कमी होणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. ते आता फक्त इम्प्लिमेशन होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल की ते इम्प्लिमेंट होईल आणि प्रत्येकाला दररोज पाणी हे मिळून जाईल.